उमरखेड़, इसमें संदेह नहीं कि उमरखेड़ तालुका में धानकी से गंजेगांव मार्ग पर बन रहा स्नेहा गोल्ड प्लांट भविष्य के लिए अच्छा है, लेकिन इस स्नेहा गोल्ड प्लांट के निर्माण के दौरान धानकी से गंजेगांव मार्ग जो 1 से 1.5 साल पहले बनकर तैयार हुआ था, स्नेहा गोल्ड कंपनी में आने वाले भारी वाहन के कारण रोड लगभग क्षतिग्रस्त हो गई है। विवरण यह है कि जब प्रतिनिधि ने आज स्नेहा गोल्ड पॉइंट का दौरा किया तो सुरक्षा कर्मियों के साथ साथ प्रबंधन का व्यवहार भी अमानवीय था। टांकड़ी से गंजे गांव जाते समय यात्री परेशानी झेल रहे हैं। ये सड़क प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के तहत बनाई गई है। इस सड़क पर लोडिंग गाड़ी पर प्रति प्रवेश 10 टन से अधिक वजन भारी वाहनों का प्रवेश नहीं है। ये सड़क सभी ग्रामीणों की संपत्ति है। हालांकि कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना यवतमाल द्वारा संकेत लगाए गए हैं। नागरिकों ने प्रतिनिधि को बताया कि भारी वाहनों के आने जाने के कारण सड़क थोड़े समय में ही बहुत खराब हो गई है। स्नेहा गोल्ड प्लांट को इस सड़क पर भारी वाहनों के आवागमन की अनुमति किस विभाग ने दी? ये प्रश्न अभी भी अनुत्तरित है और सदरील प्लांट के भारी वाहनों के आवागमन से इस सड़क पर हुए क्षरण को कौन भरेगा, क्योंकि ग्रामीण क्षेत्रों में किसी भी विकास कार्य के लिए अनेक दिव्य दृष्टियों की आवश्यकता होती है। क्या ऐसा कर पाना संभव होगा? ऐसे अनेक प्रश्न उपस्थित नागरिकों ने प्रतिनिधियों से बात करते हुए व्यक्त किए। मंत्री सड़क आवास योजना अंतर्गत येऊन या रोडची पाहणी करावं आणि या कंपनी विरोधात तत्काळ कारवाई करून या पूर्ण रोडची भरपाई अधिकाऱ्याने यांच्याकडून करण्यात यावी। या कंपनीनं जे 2 वर्षात या रोडची वाट लावली तशी अधिकाऱ्याने याची पाहणी करून त्या कंपनीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी जनतेकडून मागणी आहे। ग्रामीण भागात रस्ते तयार करण्याकरता कोणत्या दिव्यातून जावं लागते हे आपणास ठाऊकच आहे। 1-2 वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा झालेला धानकी गांजेगाव रस्ता, या रस्त्याशी स्नेहा गोल्ड या कंपनीकरता येणाऱ्या अवजड वाहनाने अक्षरशः चाळणी केलेली बघायला मिळत आहे। या रोडचे झालेले नुकसान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीकडून पूर्ण करून घ्यावे अशी ग्रामीण भागातील जनतेची मागणी जोर धरत आहे। त्याच्यात मनच चला बघा, या रोडची आणखी गांजेगाव निर्माण झालेला हा ग्राम सडक योजनेअंतर्गत झाला। आधीच एक मोठे दिव्य करावे लागते, त्यापूर्वी हा रस्ता तयार झाला आणि जवळच होत असलेल्या ठिकाणी मोठमोठे डंपर्स टिप्पर जाऊन या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली बघावयास मिळत आहे। नुकसान भरपाई आहे ती स्नेहा गोल्ड करून घेण्याची कार्यवाही करावी अशी या भागातील जनतेची मागणी। हा चाळणी झालेला रस्ता गोजेगावपर्यंत पूर्ण त्या कंपनीनं त्याचे अधिकारी या लोकांनी तत्काळ या कंपनीवर ऍक्शन घ्यावं, कोणताही ऍक्शन घेतलं नाही। रस्ते झाले तर अशी दशा होते। अंतर्गत जे रस्ता झाला त्यातले अधिकारी जे शेख कुरेशी साहेब आहे, सडक प्रधानमंत्री आवासाकडे लक्षही दिलं नाही, ठेकेदाराला विचारलं नाही, रोड झाला नाही, चौकशी किंवा पाहणी केली नाही। झाले की आणखी ते गोजेगावपर्यंत या रस्त्याची पूर्ण वाट लावली, त्या रस्त्याची भरपाई
इथेच बोर्ड आहे कुठेतरी हे आहे. हा सडक प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत झालेला रोड 10 टनच्या वरी 10 टनच्या वरी गाडी नेता येत नाही असा याच्यावर उल्लेख असताना सोया गोल्ड कंपनी किती जड वाहनं हायवा आणि हायजॅक नेत आहे या रोडवरून. हे अजून एक डंपर आला. हे पाहू शकता आपण असे चित्र सोया गोल्ड कंपनीला जात आहे गिट्टा भरून मुरुम भरून त्या सोया गोल्ड कंपनीला हे आपण इथे बोर्ड बघत आहोत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. इथे सूचना लावण्यात आलेली आहे की सदर रस्ता अवजड वाहने अवजड म्हणजे 10 टन प्रति एक्सेल पेक्षा अधिक वजनांच्या वाहनाकरिता प्रतिबंधित आहे. हा रस्ता आपण सर्व गावकऱ्यांची संपत्ती आहे तरी रस्त्यावर अवजड वाहतूक होण्यापासून वाचवा. कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यवतमाळ. अशा सूचना असून सुद्धा अवजड वाहने जाऊ 10 टनापेक्षा जास्त वजनाची अवजड वाहनांची वाहतूक होऊन या रस्त्याची अक्षरशः चालणी झालेली आहे. या बाबतीत या भागातील लोकनेते सुद्धा उदासीन आहेत का? अधिकारी वर्ग सुद्धा उदासीन आहे का? ही कुठली स्नेहा गोल्ड कंपनी जी येऊन इथे झालेला रस्ता ध्वस्त करू पाहत आहे. करू पाहताना अक्षरशः केलेलाच आहे. परवानगी घेतली आहे का? या बाबतीत संबंधित या रस्त्याने 10 टनापेक्षा जास्त अवजड वाहनाची वाहतूक करण्याची परवानगी संबंधित विभागाकडून घेतली गेली आहे का? याची त्या विभागाने चौकशी करावी. तो जर विना परवानगी हा वाहतूक होत असेल अवजड वाहतूक होत असेल तर या स्नेहा गोल्ड कंपनीवर कार्यवाही करावी आणि झालेल्या या रस्त्याच्या नुकसानीची भरपाई करून घेण्यात यावी. प्रतिक्रिया देता का दोन रोडच्या बद्दल प्रतिक्रिया? उमरखेड तालुक्यातील खानकी ते गांजेगाव हा रस्ता एक 2-3 वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार झाला. या रस्त्याने काही अंतरावरच स्नेहा गोल्ड नावाची कंपनी उभारणी केली जात आहे. आता या रस्त्याची माहिती घेतली असता सदर रस्ता अवजड म्हणजे 10 टन प्रति एक्सेल पेक्षा अधिक वजनाच्या वाहनाकरिता प्रतिबंधित आहे. हा रस्ता आपण सर्व गावकऱ्यांची संपत्ती आहे तरी रस्त्यावर अवजड वाहतूक होण्यापासून वाचवा. कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री सडक योजना. आता या रस्त्याने बघा येताना हे डंपर 10 टनापेक्षा जास्त वजनाचे डंपर या रस्त्याने जात आहेत आणि ग्रामीण भागातील हे महत् प्रयासाने झालेले रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. या बाबतीत जाणून घ्या आपले वयोवृद्ध गांजेगाव येथील काका. आपलं नाव काय म्हटले नाव? रामराव वणकर काका. आपण या रस्त्याबाबतीत काय प्रतिक्रिया देसाल? हे रोड किती वर्षापासून खराब झालेला होता. देवाची करणा इतकी चांगला झाला तर यामुळे आता कमीत कमी रोडचे 50 टिपर जात असतील या रोड. सगळा रोड उधळून गेलेला आहे. रोड टिपर कुठं जाते? हे कंपनीला कोणत्या कंपनीला? स्नेहा गोल्ड कंपनी आहे तिथं. तर आता 50 टिपर रोजचे जातात अशी. रोड होऊन किती वर्ष झाले? 1च वर्ष झालं. 1 वर्षामध्ये रोडची सगळी वाट लागली. सगळे खड्डे पडले रोड. हे फक्त या स्नेहा गोल्डच्या कंपनीला झाले. इतर तर जड वाहन जाणारच नाही आपल्या रस्त्यावर. तर आपले बैलगाड्या जे काय असतील ते सामान्य माणसाचे जे काही वाहन आहेत आपले त्याच्या बाबतीत इकडचे लोक नेते नाही कोणी बोलायला तयार नाही. काही घेणे देणे नाही. त्या कंपनीचे किमान आताच एक काका सांगून गेले की 50 टिप्पर मिनिमम 50 टिप्पर असताना ये जा करतात. त्यामुळे या रस्त्याची जी दशा झाली त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही ते मिलच्याच वाहनामुळे याचा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जड वाहन जाणार. आता ते मिल झाल्यामुळं त्यांना ते न्यावंच लागणार. त्यांना कोणी म्हणजे हे करणार नाही. ते वास्तू तयार व्हायला म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. पण आता या रोडची दुरावस्था त्या वाहनामुळे झालेली आहे. आता इथं सूचना आपलं कार्यकारी अभियंता जे आहेत 10 टनाच्या वरचे वाहन जातात. मिल मध्ये जाणारे वाहन 10 टनाच्या वरच चालले. सर्रास वाहन तेच चाललेले आहे. त्यामुळे रस्त्याची सर्व चालणी होत चालली. चालणीच झाली.
गड्डेच पडले पूर्ण. आता आम्हाला नेहमी शेतात जावं लागते, दररोज 10 चक्र होते शेतात. आता याच्यात आमची अशी परेशानी आहे की आता आम्हालाच माहिती. तुम्ही बिलकुल म्हणजे त्या 10 टनाच्या वरचे वाहन चालल्याच्यानं त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. आणि भरपूर ये जा चालू आहे आता. मिल झाल्याच्यानं तिकडं जाणं येणं, त्या मिल साठी ते वाहन, मशीन, मशिनरी त्यांच्या काय 10 टनाच्या वरच राहतात. हा, त्याच्यामुळं या रोडचं म्हणजे पूर्ण परिस्थितीच खालावली रोडची. आणि ते बी पूर्ण येथून तिथून गांजेगाव पर्यंत ये जा करणाऱ्या लोकांची परेशानी आहे. या बाबतीत संबंधित विभाग सुद्धा झोपतच आहे. आहे. धन्यवाद काका.